जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, सेल्फ डिपेंडंट आत्मनिर्भर बनायचं आहे, तर भारत सरकारची एक योजना आहे, नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे। खासियत याची अशी आहे की आपल्याला इथे मोफत ट्रेनिंग मिळते, जी की 5 ते 7 दिवसाची असते आणि ट्रेनिंग मध्ये 500 रुपये रोज आपल्याला मिळणार आहे। प्लस जशी की तुमची ट्रेनिंग पूर्ण होते त्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये मिळतात टूल्स घेण्यासाठी, मशिनरी घेण्यासाठी। आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं मला माझा बिझनेस वाढवायचा आहे तर तुम्हाला इथे 3 लाख रुपयांपर्यंत लोन मिळतं कुठल्याही गॅरंटी शिवाय। अजून खासियत याची अशी की फक्त 5% इंटरेस्ट असणार आहे, म्हणजे टोटल 13% असतो, ज्यामध्ये 5% आपण भरायचा आणि 8% गव्हर्नमेंट भरणार आहे। त्यामुळे खूप सुंदर योजना आहे। त्यामुळे अप्लाय कसं करायचं, कोण कोण या योजनेचा फायदा घेऊ शकतंय हे समजणं महत्त्वाचं आहे। ट्रेनिंग देणं सुद्धा सुरू झालंय, त्यामुळे डिटेलमध्ये समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आहे, यांच्यातर्फे हे जबरदस्त अपडेट आला आहे। पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती सांगतोय। अनेक जणांच्या कमेंट्स होत्या यावर व्हिडिओ बनवा, तर फायनली तो व्हिडिओ बनवतोय आणि भरपूर सारे बेनिफिट याचे असणार आहे। बघा किती सारे पार्टनर्स आहेत ज्यांच्या मार्फत आपल्याला इथे लोन सुद्धा मिळतंय, ट्रेनिंग सुद्धा मिळते। आणि ट्रेनिंग कशी प्रकारची असणार आहे तर तुम्ही ते बघू शकतात। अशा प्रकारची आपल्या इथे ट्रेनिंग मिळते पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत। मग तुम्ही महिला आहात, पुरुष आहात, तुम्ही सगळे या योजनेचा फायदा घेऊ शकताय। आता नेमका बेनिफिट काय आहे ते समजून घ्या। तर इथे बघा अबाउट द स्कीम मध्ये तुम्हाला इथे गाईडलाईन्स मिळून जाईल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया मिळून जाईल, सगळी माहिती दिसून जाईल। पण अनेकांना इंग्लिश समजत नाही, त्यामुळे तुम्हाला अगदी सोपे आपल्या मराठी भाषेमध्ये सांगणार आहे। ही जी योजना आहे यासाठी टोटल 13,000 कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे। आणि तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकताय किती लोकांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे। ओके, किती लोकांचं फर्स्ट स्टेज व्हेरीफाय झालंय, सेकंड स्टेज व्हेरीफाय झालंय आणि किती जणांचं थर्ड स्टेप व्हेरीफाय होऊन ते या योजनेचा फायदा घेता आहेत। त्यामुळे नक्की तुम्ही या योजनेचा फायदा घ्या। डिटेलमध्ये समजून सांगतोय। जसं की इथे बघा कधीपासून ही योजना सुरू झाली आहे तर 17 सप्टेंबर 2023 पासून ही योजना लॉन्च केली गेली आहे। विश्वकर्मा जयंती होती त्या दिवशी याचं अनाउन्समेंट झालं, लॉन्च केली गेली आणि लोक याचा फायदा घेता आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, कारण की ऑल ओव्हर इंडियामध्ये, त्यामुळे जेवढे आपल्या लोकांना समजेल तेवढे जे फायदा घेतील तेवढी चांगली गोष्ट आहे। इथे बघा 15 दिवसांचा म्हणजे 120 तासांचा इथे प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही नाव नोंदणी करू शकतात। प्रशिक्षण करताना तुम्हाला स्टायपेंड दिला जाणार आहे 500 रुपये प्रति दिवस। त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 15,000 रुपये तुम्हाला टूल खरेदीसाठी मिळणार आहे। प्लस तुम्हाला पहिले 1 लाख रुपये मिळतील 5% व्याजदराने, ज्यामध्ये तुम्हाला कुठलीही गॅरंटी द्यायची नाही आहे। याचं जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे त्याच्याच बेसिसवर तुम्हाला हे 1 लाख रुपये मिळणार आहे। ते 1 लाख रुपये तुम्ही फेडल्यानंतर ओके, तुम्हाला गरज पडली तर तुम्ही अजून 2 लाख रुपयांचं कर्ज या योजनेअंतर्गत घेऊ शकणार आहात। बघा यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जरी तुम्ही आलात तर तुम्ही ते बघा ट्रेड्समध्ये जरी बघितलं तर तीच माहिती सगळी इथे दिलेली आहे, पण मराठीमध्ये तुम्हाला समजून सांगतोय कारण की अनेक जणांना समजत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतोय। जसं की बघा सुतार, सोनार, शिल्पकार, कुंभार या क्षेत्रामधून तुम्ही आहात, तुम्हाला रोजगार पाहिजे आहे तर तुम्ही करू शकताय। किंवा शिंपी झालं, न्हावी झालं, धोबी झालं, किंवा जे दगड कोरतात ते झालं, म्हणजे जे पण छोटे मोठे बिझनेसेस करतात, जसं की बघा बूट बनवणे, त्याच्यानंतर बोट बनवतात, ओके, टोपली, झाडू, हे सगळं किंवा छोटे मोठे जे खेळणे असतात ते बनवतात, त्या सगळ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे। ओके, त्यामुळे चांगली गोष्ट आहे। आता यासाठी पात्रता काय असणार आहे तर कमीत कमी तुमचं वय 18 पाहिजे, तुम्ही भारताचे रहिवासी पाहिजे। त्यानंतर तुम्ही जर या योजनेचा फायदा घेत असेल तर तुमच्या घरामधलं कोणी पण सरकारी नोकरीमध्ये नकोय। सरकारी नोकरीमध्ये असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही, जी की एक खूप चांगली अट दिली आहे। नाहीतर ज्यांच्या पण ओळखी आहे ते लगेच या योजनेचा फायदा घेऊन टाकतात, पण सरकारी सेवेमध्ये कोणी आहात तर त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही। त्यानंतर नोंदणी करताना जो पण तुमचा बिझनेस आहे या वरच्यापैकी तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे। ओके,
त्यानंतर याच्या आधी जर तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये PMEGP जी योजना आहे किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट योजनेचा जर फायदा घेतला असेल, लोन चालू असेल, तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ओके. बाकी जर बघायला गेले तर डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात तर आधार कार्ड लागतं, रेशन कार्ड लागणार आहे, जात प्रमाणपत्र लागणार आहे, अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस आणि बँकेचे डिटेल्स. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे. अप्लाय कसं करायचं तर बघा, ही वेबसाईट आहे. यावर तुम्ही आलात तर इथे बघा तुम्हाला हाऊ टू रजिस्टर हे तुम्हाला दिसून जाईल. इथे बघून तुम्ही कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, मग पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय, तिसरी स्टेप काय, चौथी स्टेप काय, याद्वारे तुम्ही अप्लाय करू शकताय. किंवा डायरेक्ट तुम्ही इथे लॉग इन म्हणून इथे डायरेक्ट CSC थ्रू सुद्धा करू शकताय. पण माझी ॲडवाईस तुम्हाला अशी आहे की अनेकांचा फॉर्म भरताना चुका होतो, त्यांना योजनेचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला प्रतिदिवस ट्रेनिंग पण मिळते आणि ट्रेनिंगमध्ये जर तुम्हाला 500 रुपये रोज मिळत आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट CSC सेंटरवर जा, 50-100 रुपये देऊन हा फॉर्म भरून टाका आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्ही या योजनेचा फायदा घ्या. तुम्हाला जर बघायचं असेल तुमचं सिलेक्शन झालंय की नाही, याच वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती बघायला मिळणार आहे. ईमेल ॲड्रेसवर मेल पण येतो. जसं की तुम्ही इथे आला की इंडिकेटर्समध्ये तर बघा आत्तापर्यंत 42 लोकांनी फॉर्म भरले आहे. त्यापैकी 6 लाख लोकांचं व्हेरीफाय झाले फर्स्ट स्टेपमध्ये. त्यानंतर 6 लाख लोकांचं फर्स्ट स्टेपमध्ये आहे, 2.5 लाख लोकांचं सेकंड स्टेपमध्ये, थर्ड स्टेपमध्ये आणि 1,04,452 लोकांचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालंय आणि याचं कार्ड सुद्धा तुम्हाला मिळतं. मग कार्डच्या बेसिसवर तुम्हाला हे सगळे फायदे घेता येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला लोन मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.